जसं की मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वेरूळची लेणी पाहिली, तसंच या व्हिडिओमध्ये आपण ताजमहल सारखा दिसणारा बीबी का मकबरा पाहणार आहोत आणि त्याचा इतिहास आणि माहिती जाणून घेणार आहोत। बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा आझमशाह याने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला एक मकबरा आहे। बीबी का मकबरा या सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहल असेही देखील संबोधले जाते। मकबरा लाल आणि काळ्या दगडांबरोबर संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनवलेला आहे। या मिश्रणाला स्टॅको प्लास्टर असेही म्हणतात। मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला असून त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे। कबरीच्या चारही बाजूनी संगमरवरी जाळ्या बसवलेल्या आहेत। त्या कबरीवर छतांच्या खिडक्यातून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्रप्रकाश पडेल अशी रचना केली आहे। मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे। भव्य ओठ्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत। कधी काळी या मिनारावर जाता येत होते। ही वास्तू ताजचे अनुकरण आहे आणि याच कारणामुळे बीबी का मकबऱ्याला मिनी ताज म्हणून ओळखले जाते। आग्रा येथील ताजमहल जसा प्रत्येकाच्या नजरेत भरतो, अगदी तशीच भावना बीबी का मकबऱ्याला पाहून येते। त्याच्या निर्मितीची कहाणीसुद्धा मोठी रंजक आहे। बीबी का मकबरा या वास्तूला बांधण्यास 17व्या शतकात सुरुवात झाल्याचे म्हटले जाते। ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे। 1657 साली औरंगजेबाची पत्नी दिलराज बानो बेगम हिच्या मुलाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला। तिला जिथं दफन करण्यात आलं तिथंच नंतर एक बीबी का मकबरा उभारण्यात आला। मकबऱ्याच्या बांधणीसाठी खास जयपूरमधून मार्बल आणण्यात आले होते। त्यासाठी 150पेक्षा जास्त वाहनांचा वापर करण्यात आला। हा मकबरा एका मोठ्या बागेच्या मधोमध आहे। मकबऱ्याच्या परिसरात असलेली भव्य बाग विशेष आकर्षण आहे। बीबी का मकबरा बांधण्यासाठी त्या काळात तब्बल 7 लाख रुपये लागले होते। आजची तुलना करायची म्हटल्यास ती किंमत 3,20,00,000 रुपये अशी येते। हे स्मारक महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे आहे। मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेतील वैज्ञानिक विचार प्रक्रिया प्रदर्शित करणारी हे ठिकाण आहे। डोंगरावरील झऱ्यातून खाली आणलेल्या पाण्याद्वारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली होती। संभाजीनगर, वेरूळची लेणी आणि वेगवेगळे ठिकाणं पाहून मी पुन्हा निघालो माझ्या परतीच्या प्रवासाला, म्हणजेच पुण्याला। तर असा काही हा व्हिडिओ होता। तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। आता भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये।